आणि दुर्दैव आहे, मला समजत नाहीये महाराष्ट्रात काय होते. वारंवार तुम्ही बघताय, मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान, पण गेल्या काही दिवसात अशा का घटना होत आहेत की तुम्ही बघा, सगळे जे रिपोर्ट्स येतात, म्हणजे बीडची घटना असेल, परभणीची घटना असेल, आता पुण्याची घटना असेल, तुम्ही बघा सगळ्या रिपोर्ट्स मध्ये हा सगळा जो ओनेस किंवा अकाउंटेबिलिटी कुणावर येते, किंवा उशीर झाला किंवा काही लॅप्सिस झाले, हे दुर्दैवाने हे पोलिसांवरच का ठपका पडतो. परभणी, बीड, पुणे आणि किती अजून तुम्हाला अशी उदाहरणं देऊ महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे नक्की ज्या खात्याचा, ज्या पोलिसांचा मला सार्थ अभिमान आजही आहे, त्याच्यात या गॅप्स का येत आहेत याचा अभ्यास करण्याची गरज आहे. मला विचार, सारखंच हे खापर सगळं पोलिसांवरच काय येत, म्हणजे काय गॅप, काय का, कारण काय आहे की एवढी चांगली पोलीस यंत्रणा जी आपली होती, आजही आहे, माझ्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून, कारण का मला सुरक्षित वाटतं या राज्यात, पण मग ही गॅप सारख्या प्रत्येक सरकारी रिपोर्ट मध्ये प्रत्येक वेळेस ठपका हा पोलिसांवरच का ठेवला जातो, याचा काहीतरी अभ्यास कोणीतरी. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.